नमस्कार मित्रांनो, आपण आयुष्यात अनेकदा पैसा, स्टेटस आणि मोठेपणाच्या मागे इतके धावतो की ज्यांनी आपल्यासाठी आयुष्यभर कष्ट केले त्यांच्याच भावना आपण दुखावून बसतो. आजची कथा एका अशाच मुलीची आहे, जिला स्वतःच्या गरीब आणि मजूर वडिलांची लाज वाटत होती. दिवसभर उन्हात काम करून घरी येणाऱ्या त्या बापाच्या शरीराचा घामाचा वास यायचा, पण त्या घामामागे मुलीसाठीच अपार प्रेम आणि त्याग लपलेला होता. मात्र पैशाच्या गर्वात आंधळी झालेल्या त्या मुलीला हे कधीच समजलं नाही आणि एक दिवस तिने स्वतःच्या वडिलांना घराबाहेर काढलं. पण मित्रांनो, काही दिवसांनी एक अनोळखी माणूस तिच्या दारात एक जुने पोते घेऊन उभा राहिला आणि त्याने सांगितलं की तिचे वडील आता ह्या जगात नाहीत. त्या मुलीला वाटलं त्या पोत्यात तिच्या वडिलांचे फाटके कपडे असतील, पण जेव्हा तिने ते पोते उघडलं तेव्हा तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा धक्का तिची वाट पाहत होता. तर चला सुरू करूया आजची हृदयाला भिडणारी कथा. रात्रीचे 10 वाजले होते. शहरातील मोठ्या आणि श्रीमंत भागात उभा असलेला सूर्यकिरण बंगला दिव्यांनी चमकत होता. बाहेर महागड्या गाड्या उभ्या होत्या आणि आत मोठी पार्टी सुरू होती. मोठ्या आवाजात गाणी सुरू होती. काही लोक नाचत होते, काही जण फोटो काढत होते, तर काही जण महागड्या जेवणाचा आनंद घेत होते. त्या पार्टीची मालकीण होती सान्वी, सुंदर, स्टायलिश आणि पैशाचा खूप गर्व असलेली मुलगी. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स होते. लोक तिचं कौतुक करायचे आणि तेच तिच्या गर्वाचं कारण बनलं होतं. पण या सगळ्या चमकदार आयुष्याच्या मागे एक माणूस असा होता ज्याचं नाव घेतानाही तिला लाज वाटायची. तो म्हणजे तिचे वडील शंकर. शंकर साधे मजूर होते. सकाळी लवकर कामावर जायचे आणि रात्री उशिरा घरी यायचे. दिवसभर उन्हात काम करून त्यांच्या अंगातून घाम व्हायचा. कपड्यांवर माती आणि सिमेंट लागलेलं असायचं. हातांवर जखमा असायच्या, पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर समाधान असायचं, कारण ते जे काही करत होते ते फक्त त्यांच्या मुलीसाठी करत होते. सान्वी लहान असताना खूप गोड आणि समजूतदार होती. आई लहानपणीच गेल्यामुळे ती बाबांच्या खूप जवळ होती. शंकर कामावरून आले की ती धावत जाऊन त्यांना मिठी मारायची. बाबा, माझ्यासाठी काय आणलं? ती रोज विचारायची. शंकर कधी चॉकलेट आणायचे, कधी छोटी बाहुली, तर कधी तिच्या आवडीचे खाऊ. स्वतःकडे पैसे नसले तरी मुलगी आनंदात राहावी यासाठी ते काहीही करायचे. एकदा शाळेची फी भरायची होती, पण शंकरकडे पैसे नव्हते. त्यांनी गावातील सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले. 3 महिने त्यांनी स्वतः नीट जेवण केलं नाही, पण मुलीचं शिक्षण थांबू दिलं नाही. रात्री झोपताना ते नेहमी देवाला म्हणायचे, देवा, माझ्या मुलीला माझ्यासारखं आयुष्य देऊ नको. वेळ पुढे जात गेला आणि सान्वी मोठी झाली. कॉलेजमध्ये गेल्यावर तिचं आयुष्य बदलायला लागलं. तिच्या मैत्रिणी श्रीमंत घरातील होत्या. मोठ्या गाड्या, महागडे फोन, ब्रँडेड कपडे, हे सगळं पाहून सान्वी बदलत गेली. तिला स्वतःच्या बाबांची लाज वाटू लागली. एकदा कॉलेजमध्ये फॅमिली डे होता. सगळ्यांचे आई वडील छान कपडे घालून आले होते. शंकरही आले, पण त्यांच्या अंगावर साधा शर्ट आणि पायात जुनी चप्पल होती. काही मुलं त्यांच्याकडे पाहून हसू लागली. कार्यक्रम संपल्यावर सान्वी बाबांवर चिडली. तुम्ही यायला नको होतं, ती रागाने म्हणाली. शंकर दुखावले. का बाळा? त्यांनी विचारलं. सान्वी म्हणाली, कारण सगळे माझ्यावर हसत होते. त्या रात्री शंकर खूप वेळ शांत बसून राहिले. त्यांना पहिल्यांदाच वाटलं की मुलगी त्यांच्यापासून दूर जात आहे. काही वर्षांनी सान्वी सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली. तिचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. जाहिरातींमधून पैसे येऊ लागले. थोड्याच दिवसात तिने मोठा बंगला घेतला. लोक तिचं खूप कौतुक करायचे. सान्वीने स्वतःच्या मेहनतीने खूप मोठं नाव कमावलं असं सगळे म्हणायचे. पण त्या यशामागे शंकर यांनी केलेले आयुष्यभराचे कष्ट कोणालाच दिसत नव्हते. सान्वी आता पूर्णपणे बदलली होती. तिला बाबांचं साधं राहणं, त्यांचे कपडे आणि त्यांच्या शरीराचा येणारा घामाचा वास आवडत नव्हता. एकदा शंकर कामावरून थेट बंगल्यात आले. त्यावेळी सान्वीच्या काही मैत्रिणी घरी बसल्या होत्या. शंकर आनंदाने म्हणाले, सान्वी बाळा, तुझ्यासाठी गरम समोसे आणले.
पण सानवी रागाने ओरडली, किती वेळा सांगितलं आहे, असे घाणेरडे कपडे घालून माझ्या समोर येऊ नका. तिच्या मैत्रिणी हसू लागल्या. शंकर शांत झाले. त्यांनी हळू आवाजात म्हटलं, मी हातपाय धुवून येतो. पण सानवी अजून चिडली. मला तुमच्या शरीराचा घामाचा वास सहन होत नाही, ती म्हणाली. हे शब्द ऐकून शंकर यांच्या डोळ्यात पाणी आलं. कारण आयुष्यभर त्यांनी तोच घाम गाळून मुलीला मोठं केलं होतं. दिवस पुढे जात होते आणि बाप लेकीमधलं अंतर वाढत होतं. एक दिवस सानवीच्या बंगल्यात मोठी पार्टी होती. शहरातील मोठे लोक आले होते. तेवढ्यात शंकर कामावरून घरी आले. अंगावर सिमेंट, चेहऱ्यावर घाम आणि हातात मिठाईचा डबा होता. ते आनंदाने म्हणाले, सानवी बाळा, तुझी आवडती गुलाबजाम आणली आहेत. पार्टीमध्ये उभे असलेले लोक त्यांच्याकडे पाहून हसू लागले. कोणीतरी म्हणालं, हा कोण मजूर आत आला. हे ऐकताच सानवीचा राग अनावर झाला. ती जोरात ओरडली, बस, आता खूप झालं. मला तुमच्यासारखा गरीब आणि घाणेरडा बाप नको आहे. आजपासून तुम्ही या घरात राहायचं नाही. बाहेर निघा. हे ऐकून शंकर पूर्णपणे तुटले. त्यांच्या हातातील मिठाईचा डबा खाली पडला आणि गुलाबजाम जमिनीवर विखुरले. त्यांनी शेवटचा एकदा मुलीकडे पाहिलं आणि शांतपणे घराबाहेर निघून गेले. त्या रात्री खूप पाऊस पडत होता. शंकर एका बस स्टॉपवर बसले होते. अंगावर पावसाचं पाणी आणि डोळ्यात अश्रू होते. ते आकाशाकडे पाहून हळू आवाजात म्हणाले, देवा, मी एवढा वाईट बाप होतो का? पण दुसऱ्या दिवशीही ते कामावर गेले, कारण त्यांना अजूनही मुलीचं भविष्य सुरक्षित करायचं होतं. काही दिवसांनी सकाळी सानवीच्या बंगल्याची बेल वाजली. दारात एक अनोळखी माणूस उभा होता. हातात एक जुने पोते होते. तो हळू आवाजात म्हणाला, मी तुमच्या वडिलांसोबत काम करत होतो. काल रात्री त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते गेले. हे ऐकता सानवीच्या हातातून फोन खाली पडला. त्या माणसाने ते पोते तिच्या हातात दिलं आणि म्हणाला, मरण्यापूर्वी त्यांनी हे तुम्हाला द्यायला सांगितलं. सानवीने किळसवाण्या नजरेने पोते उघडलं. तिला वाटलं आत फाटके कपडे असतील, पण पुढच्या क्षणी तिच्या पायाखालची जमीन सरकली. त्या पोत्यात लाखो रुपये होते. काही बँकेची कागदपत्र होती आणि एक पत्र होतं. थरथरत्या हाताने तिने पत्र उघडलं. प्रिय सानवी, जर तू हे पत्र वाचत असशील तर कदाचित मी आता या जगात नसेन. हे पत्र लिहिताना माझे हात थरथरत आहेत, पण तरीही शेवटच्यांदा तुझ्याशी बोलावंसं वाटलं. बाळा, तू लहान होतीस ना, तेव्हा माझ्या कामावरून घरी येण्याची वाट पाहायचीस. मी दारात दिसलो की धावत येऊन माझ्या गळ्यात पडायचीस. त्यावेळी तुला माझ्या कामाचा वास कधीच त्रास देत नव्हता. उलट तू म्हणायचीस, माझे बाबा जगातले सगळ्यात चांगले बाबा आहेत. तुझी आई गेल्यानंतर मला खूप भीती वाटायची, पण मी प्रयत्न केला बाळा, खूप प्रयत्न केला. तू कधी उपाशी झोपू नको म्हणून. मी अनेक रात्री उपाशी राहिलो. तुला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून उन्हात पावसात तापतही काम केलं. तुला आठवतं का, शाळेत सहलीसाठी पैसे लागले होते. त्यावेळी माझ्याकडे 1 रुपयाही नव्हता, पण तू रडू नको म्हणून मी 2 दिवस झोपलो नाही आणि पैसे आणून तुझ्या हातात ठेवले. तू आनंदाने हसली होतीस आणि त्या एका हास्यासाठी मला माझा सगळा थकवा विसरायला झाला होता. बाळा, माझ्या शरीराला घामाचा वास येत होता, कारण मी आयुष्यभर मेहनत करत होतो. पण त्या घामात तुझ्यासाठीचं प्रेम होतं, तुझं भविष्य होतं. त्या दिवशी तू मला घराबाहेर काढलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं, पण राग नाही आला, कारण बाप आपल्या मुलीवर रागवू शकत नाही. हे पोत्यातले पैसे मी तुझ्यासाठी साठवले आहेत. प्रत्येक रुपयामागे माझा घाम आहे, माझ्या हातांची जखम आहे आणि तुझ्यासाठी पाहिलेलं स्वप्न आहे. जर शक्य असेल तर मला माफ कर बाळा. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, घरी बापाच्या खिशात पैसा कमी असू शकतो, पण मुलीसाठीचं प्रेम कधीच कमी नसतं. तुझे बाबा. पत्र वाचताना सानवी जोरात रडू लागली. तिने पहिल्यांदाच त्या पोत्याला छातीशी मिठी मारली. त्या दिवशी तिला समजलं की गरीब बापाच्या शरीराला घामाचा वास येतो, पण त्या घामामध्ये त्यांच्या मुलांसाठीचं संपूर्ण आयुष्य लपलेलं असतं. मित्रांनो, या कथेचा एकच मोठा संदेश आहे की आई वडील गरीब असू शकतात, अशिक्षित असू शकतात, त्यांच्या अंगाचा घामाचा वासही येऊ शकतो, पण त्यांच्या मनात
आपल्या मुलांसाठी जे प्रेम असतं त्याची तुलना जगातील कोणत्याही श्रीमंतीशी होऊ शकत नाही. ज्या हातांनी आपल्याला चालायला शिकवलं ते हात कधीच कमी समजू नका आणि ज्या घामामुळे आपलं भविष्य घडलं त्या घामाचा कधीही अपमान करू नका. कारण वेळ निघून गेल्यावर पैसा परत मिळू शकतो, पण आई वडिलांचं प्रेम आणि त्यांची साथ पुन्हा कधीच मिळत नाही. जर या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच भावनिक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन कथेसोबत.